थंडीच्या दिवसातील 3 अविस्मरणीय अनुभव या सिरीजमधला हा 5वा एपिसोड आहे. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर ओंकार कांबळे यांनी पाठवला आहे. मी पुण्याला राहतो. हा अनुभव मला माझ्या मावशीने सांगितला होता. ही सत्य घटना 10 वर्षांपूर्वीची आहे, जी माझ्या मावशीसोबत घडली होती. माझ्या मावशीचा मनुष्यगण आहे, त्यामुळे तिला नकारात्मक शक्तींचा सहवास जाणवतो. एकदा माझी मावशी आणि तिचे मिस्टर एका नातेवाईकांना भेटायला गेले होते. घरी परतत असताना त्यांना रात्रीचे 12-12:15 झाले. रस्ता अगदी सामसूम झालेला, वर्दळ अगदी कमी. ते दोघेही 2 व्हीलरवरून घराच्या दिशेने येत होते. सर्व काही व्यवस्थित होतं. वातावरणात गारवा पसरलेला. ते दोघे ज्या रस्त्यावरून जात होते तो खाणीचा रस्ता आहे. पूर्वी तिथे बायका कपडे धुवायला जात असत, आणि खरं सांगायचं तर तो परिसर अजिबात चांगला नाही. तिथे खूप जणांनी जीव दिलाय, मग ते घरगुती भांडणामुळे, कोणी परीक्षेत नापास झाल्यामुळे, तर कोणी इतर कारणांनी. असे बऱ्याच जणांचे जीव तिथे गेले आहेत. ते त्या भागातून जात असताना माझ्या मावशीला अचानक रस्त्याच्या कडेला एक बाई सदृश्य आकृती दिसली. त्या बाईने साडी नेसली होती. चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते. आणि विचार करण्याची गोष्ट आहे की रात्री 12:15ला एकटी बाई कशाला असेल, कारण त्या परिसरात रात्री कोणीच फिरकायचे नाही. मावशीने पटकन तिच्या मिस्टरांना सांगितले, "अहो, ही बाई बघा कशी एकटीच उभी आहे इतक्या रात्री." त्यावर ते म्हणाले, "कोण बाई? कुठे दिसते तुला?" आश्चर्य म्हणजे त्यांना काहीच दिसत नव्हतं. ते पुढे म्हणाले, "अगं, तिथे कोणीच नाहीये." पण मावशी ठाम होती की तिला ती बाई दिसते. हे असं जवळपास 15 ते 20 मिनिटं सुरू होतं, आणि या वेळेत ते सतत गाडीवर पुढे जात होते. पण तरीही मावशीला ती बाई सतत रस्त्याच्या कडेला उभी असल्याची दिसत होती. तिचे मिस्टर तिला कसेबसे समजावत घरी घेऊन आले. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा मावशीला खूप अस्वस्थ वाटू लागलं. दोघेही झोपायला गेले, पण त्या घटनेमुळे मावशीला झोप येत नव्हती. ती अंथरुणात सतत कूस बदलत होती. त्यांच्या बेडरूममध्ये एक खिडकी आहे. मावशीने कूस बदलली आणि तिचं लक्ष समोरच्या खिडकीत गेलं, आणि तिला जबरदस्त धक्का बसला. तिचे हातपायच थंड पडले, कारण त्या खिडकीत तीच बाई उभी होती, जिच्या चेहऱ्यावर आधी कोणतेच हावभाव नव्हते. ती बाई आता मावशीकडे एकटक पाहत निर्विकार चेहऱ्याने हसत होती. ते जे काही होतं ते त्यांच्या मागोमाग घरापर्यंत आलेलं. ती तो भयानक प्रकार पाहून प्रचंड घाबरली होती. मावशीला ओरडायचं होतं, पण तिच्या तोंडातून आवाजच निघेना. मावशीने सगळी शक्ती एकवटून जोरात आरडाओरडा केला. तेव्हा सगळे जागे झाले. मावशी खूप घाबरली होती. तिने सर्व हकीकत घरच्यांना सांगितली. तेव्हा तिच्या सासूने तिच्यावरून उतारा काढायला सांगितला. मग तिच्या मिस्टरांनी तसे केले. तिच्यावरून उतारा काढला आणि लांब जाऊन टाकून आले. पण त्या भयानक प्रकाराचा प्रभाव इतका होता की मावशी तब्बल 2 दिवस खूप आजारी होती. तिने जे पाहिलं ते सत्य होतं की भास हे तिलाही समजलं नाही. पण त्या अनुभवानंतर तिने रात्री अपरात्री प्रवास करणं कायमचं टाळलं. आजही मावशी तिथून कधी जाते तेव्हा तिला तिथे निगेटिव्ह एनर्जीची जाणीव होते. श्वास घ्यायला त्रास होतो.
आणि तो रस्ता कधी संपतो असं सतत वाटत राहतं. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. त्या रात्री मी ऑफिसमधून नाईट शिफ्ट करून निघालो होतो. आमच्या बिल्डिंगमध्ये 12 मजले होते आणि माझं काम 11व्या मजल्यावर. साधारण 12:30ची वेळ होती. संपूर्ण फ्लोअर रिकामा झाला होता. फक्त कॉरिडॉरमध्ये लांबवर एकच ट्यूबलाईट लुकलुकत होती. लॅपटॉप बॅग खांद्यावर टाकून मी लिफ्टकडे चालायला लागलो. लिफ्ट समोर पोहोचलो तेव्हा डिस्प्लेवर डाऊन दाखवत होतं. बटन दाबलं आणि काही सेकंदातच लिफ्टचं दार हळूहळू उघडलं. आत कोणीच नव्हतं. मी आत शिरलो. ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं आणि दार बंद झालं. सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं. लिफ्ट खाली सरकायला लागली. 10, 9, 8 डिस्प्लेवर नंबर बदलत होते. पण 7व्या मजल्यावर पोहोचताच लिफ्ट अचानक झटका देऊन थांबली. लाईट्स एकदा लुकलुकल्या आणि मग स्थिर झाल्या. मी विचार केला की कदाचित टेक्निकल इश्यू असेल. इमर्जन्सी बटन दाबलं पण इंटरकॉममधून कोणताही आवाज मला ऐकू आला नाही. मोबाईल काढला तर नेटवर्क शून्य. त्या बंद लोखंडी पेटीत हवा जड वाटायला लागली. तेवढ्यात लिफ्ट पुन्हा हलली, पण यावेळी ती खाली जात नव्हती. ती वर जाऊ लागली. डिस्प्लेवर नंबर वाढू लागले. 8, 9, 10, 11. मी गोंधळलो. मी तर ग्राउंड बटन दाबलं होतं. 11 वर येताच लिफ्ट थांबली. दार हळूहळू उघडलं, पण बाहेर माझा फ्लोअर नव्हता. कॉरिडॉर पूर्ण अंधारात बुडालेला. एकही लाईट चालू नव्हती. तरीही लांबवर कोणीतरी उभं असल्याची अस्पष्ट जाणीव होत होती. मी बाहेर पाऊल टाकलं नाही. लगेच डोअर क्लोजचं बटन दाबलं. दार बंद झालं आणि लिफ्ट पुन्हा खाली सरकू लागली. पण 6व्या मजल्यावर लिफ्ट पुन्हा थांबली. यावेळी दार आपोआप उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण कॉरिडॉरच्या जमिनीवर पायांचे ठसे दिसत होते. जणू कोणीतरी ओल्या पायांनी चालत आलेलं. मी घाबरून मागे सरकलो आणि तेवढ्यात दार बंद झालं. लिफ्ट पुन्हा हलली, पण यावेळी डिस्प्ले ब्लँक झाला. ना नंबर ना दिशा, फक्त हलणारी लिफ्ट आणि वाढत जाणारी शांतता. अचानक माझ्या मागे कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. लिफ्टमध्ये मी एकटाच होतो हे मला ठाऊक होतं. तरीही श्वासांचा आवाज येत होता. मी मागे वळलो आणि त्या क्षणी माझं हृदय अक्षरशः गोठलं. माझ्या मागच्या कोपऱ्यात एक मुलगा उभा होता. माझ्याच वयाचा असेल बहुधा. ओले केस चेहऱ्यावर चिकटलेले, मान खाली झुकलेली, अंगावर जुनं ऑफिस ID कार्ड लटकलेलं. कार्डही पूर्ण भिजलेलं आणि त्यावरचं नाव पुसट झालेलं. पण कार्डवर फोटो होता आणि तो फोटो माझाच होता. माझेच कपडे, माझाच चेहरा. किंचाळण्याआधीच लिफ्ट जोरात खाली कोसळल्यासारखी गेली आणि जोरात झटका लागल्यासारखी अचानक थांबली. दार उघडलं. ग्राउंड फ्लोअर. मी क्षणाचाही विचार न करता बाहेर पळालो. सिक्युरिटी गार्डजवळ जाऊन बसलो. तो मला पाहून विचारू लागला आणि मी त्याला सगळं सांगितलं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, "सर, 7 वर्षांपूर्वी इथे एक मुलगा कामाला होता. तो रोज उशिरा निघायचा. एका अमावस्येच्या रात्री लिफ्ट अडकली आणि सकाळी लिफ्ट उघडली तेव्हा तो आत मृत सापडला. पाण्यात बुडाल्यासारखी अवस्था होती त्याची, पण लिफ्टमध्ये पाणी नव्हतं." हा भयानक प्रकार ऐकून माझ्या अंगावर काटा आला. पुढच्याच दिवशी मी नाईट शिफ्ट चेंज करून मागितली आणि 3 महिन्यांतच तिथली नोकरी सोडून दिली.
अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अमित यांनी पाठवला आहे. मी पुण्यात वास्तव्यास आहे. हा अनुभव मला माझ्या ऑफिसमधल्या एका सिनियरने सांगितला होता. तो खूप प्रॅक्टिकल आणि लॉजिकल विचारांचा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याने सांगितलेली ही घटना ऐकून मलाही धक्का बसला होता. साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी तो एका IT कंपनीत नाईट शिफ्ट करत होता. त्याची शिफ्ट रात्री 9 ते सकाळी 6 अशी असायची. एके दिवशी काम कमी असल्यामुळे तो शिफ्ट पूर्ण न करताच ऑफिसमधून बाहेर पडला. तेव्हा रात्रीचे जवळपास 2:15 झालेले. त्याने बाईक काढली आणि घराच्या दिशेने जायला निघाला. रात्र प्रचंड शांत होती. थंड वारा वाहत होता आणि रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती. फक्त त्याच्या बाईकचा आवाज त्या शांततेला चिरत पुढे जात होता. घरी येताना मध्ये एक सर्व्हिस रोड लागतो. थोडा अंधारलेला, कमी वापरातला. शॉर्टकट म्हणून तो नेहमी कधी कधी तिथून जायचा. त्या रात्रीही त्याने तोच रस्ता पकडला. रस्त्याच्या कडेला अर्धवट बांधकामाच्या इमारती, मध्ये मध्ये मोकळी मैदाने आणि पिवळसर स्ट्रीट लाईट्स. सगळंच वातावरण विचित्र वाटत होतं. पण त्याच्यासाठी ते काही नवीन नव्हतं. तो बाईक सावकाश चालवत होता. तेवढ्यात त्याला पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मुलगी उभी दिसली. शक्यतो त्या भागात रात्री कोणी नसायचे, त्यामुळे त्यालाही थोडं आश्चर्य वाटलं. ती रस्त्याला पाठ करून उभी होती, त्यामुळे चेहरा दिसला नाही. त्याने दुर्लक्ष केलं. वाटलं कुणाची वाट पाहत असेल. पण जसजसा तो जवळ जाऊ लागला तसं त्याला जाणवलं की ती मुलगी हळूहळू रस्त्याच्या मध्ये येते. सगळ्यात भयान गोष्ट म्हणजे ती मुलगी चालत नव्हती, तर जमिनीपासून काही फूट हवेत तरंगत येत होती. त्याने गाडीचा वेग वाढवला आणि जोरात बाजूने नेत असताना तिने त्याच्याकडे पाहिलं आणि तो जागच्या जागीच गोठला. कारण तिचा चेहरा नव्हताच. डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या. त्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. अचानक त्याच्या बाईकचं इंजिन आपोआप बंद पडलं. हेडलाईट फ्लिकर व्हायला लागले. एव्हाना तो काही अंतर पुढे आला होता. तो घाबरून स्टार्टर मारू लागला, पण काही केल्या बाईक सुरू होईना. बाईक सुरू होत नाहीये कळल्यावर तो किक मारू लागला, पण बाईक स्टार्ट होत नव्हती. तोवर ती मुलगी त्याच्या अगदी जवळ आली होती. फक्त काही फूट अंतरावर. अचानक आजूबाजूची हवा बर्फासारखी थंड झाली. श्वास घ्यायलाही जड जाऊ लागलं. त्याला स्पष्ट जाणवलं जणू कोणीतरी त्याच्या बाईकच्या मागच्या सीटवर बसलंय. बाईक हलकेच खाली दाबली गेल्यासारखी वाटली. मागे वळून पाहायची त्याची हिंमतच झाली नाही. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ अगदी हलक्या आवाजात कोणीतरी कुजबुजलं, "मला सोडून जाऊ नकोस." तो अक्षरशः ओरडला. डोळे घट्ट मिटून त्याने पुन्हा किक मारली आणि यावेळी बाईक स्टार्ट झाली. त्याने मागे न पाहताच फुल स्पीडने तिथून पळ काढला. साधारण 2 किलोमीटर गेल्यावर त्याने धाडस करून रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं, तर मागची सीट रिकामी होती. पण त्याच्या जॅकेटच्या खांद्यावर ओल्या हातांचे 2 ठसे उमटलेले. घरी पोहोचल्यावर त्याला ताप चढला. बरेच दिवस तो खूप आजारी होता. जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याने चौकशी केली. तेव्हा कळलं की त्या सर्व्हिस रोडवर काही वर्षांपूर्वी एका मुलीचा अपघात होऊन अकस्मात मृत्यू झाला होता. ती रात्री लिफ्ट मागत उभी होती आणि एका गाडीने तिला जोरदार धडक दिली होती. तेव्हापासून रात्री अपरात्री ती मुलगी रस्त्याकडेला उभी दिसते. जणू तिचा आत्मा तिथे कायमचा अडकून पडलाय. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.